सामना आहे. पाचेनगर प्रीमियर लीगची सेकंड सेमीफायनल आणि अशा पद्धतीने हरीश बोड बॉलिंग टाकतोय आणि हरीश भुवर बॉलर हरीश भुवर जाणीमानी बॉलर पहिला बॉल टाकलेला आहे आणि बॉल डॉट. हरीश भुवर पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत, मारा करतायत सूरज भुवर आणि सूरज भुवर यांनी टोलेला चेंडू पण तो बॅटला खास काही लागलेला नाही आहे. एक धावसंख्या पूर्ण केलेली आहे आणि त्यांना एका धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागतंय. अशा प्रकारे द्वारका माई क्रिकेट संघाची धावसंख्या होते किती 1. पुढील चेंडू मारा करतायत दिनेश भुवर. सही अरे सही एक नंबर आणि पंच सुशील हुमणे यांचा नोचा इशारा आहे. 9 बॉल गेलेला आहे. ही अतिरिक्त धावा मिळते की द्वारका माई क्रिकेट संघासाठी. संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. सकाळपासून व्यवस्थित असे सगळे सामने पार पडलेले आहेत. या संघ पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. पुढील चेंडू एक नंबर बॉलिंग. त्यांना तो काय चेंडू मारता आलेला नाही आहे. चेंडू निर्धाव. स्ट्राईकला ते दिनेश भुवर जाणीमानी क्रिकेटपटू. नॉन स्ट्राईकला ते सूरज भुवर ते ही जाणीमानी क्रिकेटपटू आणि बॉलर ही कॅच होती. कॅच सुटलेला आहे. हरीश भुवर यांना कॅच काय पकडता आलेला नाही आणि अशा प्रकारे द्वारका माईसाठी मिळाले आहे. बॅट्समन सूरज भुवर तयारीमध्ये आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करता येते. आणि इकडे मला वाटतं सारखी हेलिकॉप्टर फिरत आहेत. छान बॉल टाकतात. आपल्या संघासाठी विजयाकडे घेऊन जाण्यासाठी संघ मालक हरीश भुवर यांचं खूप प्रयत्न चालू आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 4. दिनेश भुवर स्ट्राईक आहेत. दिनेश भुवर आणि बॉलर आहेत हरीश भुवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे आणि एक षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर द्वारका माई क्रिकेट संघाची धावसंख्या होते 4. प्रणव भुवर येत आहेत आणि स्ट्राईकला मारा करणारे ते सूरज भुवर आणि टोलेला चेंडू आहे. मला वाटतं बाउंड्री चौकार गेलेला आहे. पुन्हा एकदा प्रणव मारा करतायत सूरज. टोलेला चेंडू आहे. एक धावसंख्या पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारे दिनेश भुवर बॉलर आहेत प्रणव भुवर. दिनेश भुवर आपण सकाळपासून पाहतो जाणीमानी बॅट्समन दिनेश भुवर. त्याच्या मागील राऊंड त्यांनी एकदम खदलेला होता परंतु आता सध्या त्यांना काय बॉल दिसलेला नाही आहे. बॉल निर्धावाच्या दिशेने जातोय. दिनेश भुवर यांनी टोलवलेला आहे चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेले आहे. पाहूया दुसऱ्या धावसंख्येसाठी 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 11. त्यांना म्हणजे घरी राहूच वाटत नाही. एवढा आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांनी कृपया पॅव्हेलियन मध्ये बसायला यायचं. सुरेश भाई आता वाईट आहे वाईट बॉल केलेला आहे आणि द्वारका माई क्रिकेट संघाला अजून एक धाव अतिरिक्त धाव मिळाले.
व्हेरी गुड. टोलवलेला चेंडू आहे आणि हा गडी झेल बाद. कृपया टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. उत्कृष्ट असा झेल टिपलाय तो हरीश बोड यांनी आणि उत्कृष्ट बॅट्समन पॅव्हिलियनकडे पाठवलाय. या संघामधून जो विजयी होईल तो फायनल साठी जाणार आहे. राजेश बोड यांनी टोलवलेला चेंडू आहे. त्यांना एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 13 पुढील चेंडू. बॉलर कोण आहे ते? उमेश भुवड. बॉलर नवीन बॉलर आले. तिसरं षटक घेऊन उमेश भुवड मारा करतायत सूरज भुवड आणि हा पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या मिळते ती द्वारका माईट क्रिकेट संघाला. स्पिनर आहेत. अरे काय करतोय? खेळ टिकलेला आहे. राजेश भुवड हे निराश होऊन पॅव्हिलियनकडे बरोबर आहे. राजेश भुवड हे हाताशी होऊन पॅव्हिलियनकडे आले आहेत. राकेश भुवड यांनी हा पहिला चेंडू टोलवलेला आहे आणि त्यांच्या बॅट मधून हा मला वाटतं वा रे चौकार मस्त. स्वतः संघ मालक आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतात पाहूया. टोलवलेला चेंडू आहे. अरे काय वैभव काय करतोय? जर झालेला नाही तो बॉल. बाउंड्री आहे की काय? बाउंड्री चौकार मस्त राख्या. उमणे ज्यांनी मानी पंचवीस सगळ्यांनी त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करायची आहे. उमेश भोड यांचा पुढील चेंडू आणि काय गवसलेला नाहीये तो राकेश भोड यांना आणि चेंडू निर्धाव. पुढील चेंडू मारा करतायत राकेश भुवड आणि उठवलेला चेंडू आहे. पाहूया झेल टिकतायत का? परंतु नाही. अतिशय उंच बाउंड्री राखे बाउंड्री होता आणि चौकार. सुशील उमणे यांचा चौकारचा इशारा. अशा प्रकारे पुढील चेंडू पुन्हा एकदा टोलवलेला आहे. पाहूया झेल बाद होतोय का नाही. त्यांना जीवदान आहे कारण तिथे प्लेअर कोणीच नाही आहे आणि अशा प्रकारे राकेश भोड संघमालक स्वतः यांनी 2 धावा पूर्ण केल्या आहे. मला वाटतं 30 षटक संपलेले आहे आणि 30 षटकाच्या समाप्तीनंतर द्वारका माई क्रिकेट संघाची धावसंख्या होते 28. उमे बॉलिंग मस्त केली. 2 कॅच होत्या. सूरज भुवड पाहूया आपल्या बॅट मधून काय कमाल दाखवतायत. मारलेला आहे चेंडू. कट केलेला आहे. एकदा पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी 2 धावा आणि 3री धाव पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे 3 धावा या त्यांना मिळत आहेत. या 3 धावेच्या समाप्तीनंतर धावाची संघाची धावसंख्या होते 31. द्वारका माई क्रिकेट संघाची 31 धावा झालेल्या आहेत. 31. उत्कृष्ट चेंडू. या चेंडूवरती राकेश भुवड यांना काय सूर गवसला नाही आणि चेंडू निर्धाव. पुढील चेंडू राकेश भुवड मारा करतायत. मारलेला आहे परंतु किती धाव पाहूया. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागणार आहे. 5 ऑगस्ट प्रीमियर लीग या लीग मधील हा 3रा सेमीफायनलचा सामना आहे. तो धडाकेबाज बॉईज वर्सेस द्वारका माई क्रिकेट संघ. सूरज भुवड यांनी टोलवलेला चेंडू आहे. कॅच टिकतायत का ते नाही.
कॅच सुटलेला आहे. 1-2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. वा गिरीश वा मस्त अशा प्रकारे एक नंबर. त्यांना समाधान मानावं लागणार आहे. द्वारका माईची धाव संख्या होती ती 34. हे शेवटचं षटक चालू आहे. 34 धावा झाल्या त्या द्वारका माई क्रिकेट संघाच्या. टोलवलेला चेंडू पाहूया. मला वाटतं 4 चौकार ना पंच. हा पंच सुशील उमने यांचा काय करतात शेवटचा चेंडू. आणि जाणीमानी बॅट्समन आहेत द्वारकामाई क्रिकेट संघाचे सूरज भुवड. शेवटचा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावा. 2 धावा या सूरज भुवड यांना मिळत आहेत. गोलंदाजीसाठी आलेला पहिलं षटक घेऊन येत आहे. पाहूया राजेशाच्या पोटात पहिला चेंडू. बीट झाले उमेश. बीट झाले उमेश समाधान आहे. पहिला चेंडू. निर्धाव. पुढचा चेंडू राजेश उकवलेला आहे. पाहूया. हा मला ते डिक्लेअर आहे. 2 धावा डिक्लेअर. 2 धावा डिक्लेअर झालेला आहे. 2 धावाने खातं खोललं संघाचं. 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू. राजेशांचा उमेशांना मारा करतायत. पाहूया उमेशांचं गोलंदाजी अतिशय चांगलं आहे. तसंच फलंदाजी सुद्धा उमेश चांगल्या पद्धतीने करतात. ठीक झालं. त्यानं काही जमलेलं नाही पाहिजे तसं. पुढचा चेंडू राजेशांचा. राजेशांचा उमेशांना पाहूया. जमलेला नाही पाहिजे तसा सूर गळपत नाही आहे. उत्कृष्ट गोलंदाजी राजेश यांच्याकडून. 2 धावावरती त्यांना थांबून ठेवलंय. त्यांना आणि संघाला सुद्धा थांबून ठेवलंय राजेशाने. राजेशांचा पुढचा चेंडू मारा करतायत उमेशांना. पाहूया उमेश कोणत्या पद्धतीने राजेशाला तोंड देत आहेत. वाईट अंपायर यांचा इशारा वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 3. उमेशना काय अजून सूर कळत नाहीये. नॉनस्ट्राईकचा हरीश उत्कृष्ट फलंदाजी करत चाललेले हरीश. राजेशाचा पुढचा चेंडू उमेशांना. 2 धावा. क्षेत्ररक्षण दिसाय. 2 धावा झालेल्या. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 5. 3-5 एकत्र नाही. दोन्ही गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. त्याचप्रमाणे गोलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही संघ. बलाढ्य जाणीमानी फलंदाज उमेश. डावकरी फलंदाज. त्याची अपेक्षा आपल्याला होती. त्याच अपेक्षेने त्यांनी मारलेला आहे. 2 धावा निघाल्यात. पाहूया तिसऱ्या धावेने नाही परंतु 2 धावावरती त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. आणि धावसंख्या 7 आणि षटक हे षटक संपलेलं आहे. पाहूया पुढचा षटक कोण घेऊन येतो. पहिला षटक संपलेला आहे आणि 7 धावा झालेल्या आहेत. पाहूया स्ट्राईकला हरीश ज्यांच्याकडून आपल्याला षटकार. आणि पाहूया मिलिंद चांगल्या पद्धतीने मिलिंद यांना 2 देत आहेत.
मागेला चेंडूला मस्त अरे एक नंबर चांगला उत्तुंग षटकार हरीशांच्या बॅट मधून निघालेला आहे. प्रेक्षकांना चांगली मेजवानी मिळते हरीशांच्याकडून. कौतुक हरीशांचं. अरे धावसंख्येमध्ये बदल या 6 धावसंख्येनंतर फलकावर लागलेला 13. पाहूया उत्कृष्ट फलंदाजी हरीश यांच्याकडून. बॉल आलेला आहे. त्याच्या आधीचा चेंडू षटकार मारलेला आहे. आता येणारे चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने खेळतात ते आणि मारलेला बघूया का चौका षटकाराची काय होते. बाउंड्री वा अरे मस्त एक नंबर. उत्कृष्ट चौकार पंचांकडून मिळालेला आम्हाला भाग. चौकाराची चेंडू हरीश चांगल्या पद्धतीने संयमाने खेळतात. झाले पूर्ण बीट केलं त्यांना निवेदनाने. अटीतटीचे पूर्णवर सुद्धा चेंडू चांगला पडलेला आहे. पाहूया जाऊ मी जा दुसरा सिक्कर घेतला. तिसरा नाही परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी निवडून त्यांच्याकडून आणि हा मारलेला पाहूया उंच आता पाहूया दोनदा निघालेला पुढचा नाही परंतु व्यक्ती रस्त्याच्या हातामध्ये बघूया त्यांच्या बॅटमधून ओव्हर मस्त आहे. याच्यात तुला 2 6 टाकायचंच आहे. गोलंदाजीसाठी आलेले राजेश हिमे चांगली गोलंदाजी आहे त्यांची सुद्धा. चांगली गोलंदाजी करण्यास सकाळपासून जातो. उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते. पाहूया या षटकातील पहिला चेंडू स्वतः राजेश हिमे घेऊन येतो आणि हा डावकरी फलंदाज आणि हा सुद्धा वायू अतिरिक्त 2 धावा. षटकाचे पहिला चेंडू जायचे राजेश आणि हा मारलेला आहे. पाहूया किती धावा निघतात. एक तर धाव निघालेलं दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एका धावेवर समाधान. त्याचे बाद चेंडू राजेश यांच्याकडून हरीशांना मारा करतात. राजेश हरीशांना पाहूया. वाईट चल 2 धावा डिक्लेअर. 2 धावा धाव संख्येमध्ये 26 नावाचे फलंदाज. चांगला सिंगल घेतलाय. सिंगल निघाला त्यांच्या बॅटमधून. उमेश एक षटकार पाहिजेच पाहिजे. नॉन स्ट्राईकला आले उमेश. नॉन स्ट्राईक हरेश. टर्निंग बिटवीन द चांगले काही घाई गडबड न होता उत्कृष्ट संयमी खेळ झाला या दोघांचा. पाहूया पुढचा चेंडू राजेशांचा. उमेशांना डावकरी फलंदाज आहे उत्कृष्ट आणि पाहूया किती धावा निघतात. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मला वाटतं तो त्याचा हात माझ्यासारखा दुखतोय. चांगलं क्षेत्राचा श्वास त्यांच्याकडून. मला वाटतं 2 धावा त्यांनी डावकरी फलंदाज. अरे कशाला मारतो तिकडं. चांगला क्षेत्र मला वाईटचा बॉल होता ना. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे राजेश. बघूया पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 32. पुढचा चेंडू राजेशांचा. डावकरी फलंदाज उमेशांना. पाहूया पण त्यांच्या वस्तीच्या वरून निघालेला हा चेंडू चांगला चौकार आणि षटकार मारतात. पंचाने 2 डिक्लेअर. ठीक आहे बच्चा. पाहूया राकेश गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सुद्धा चेंडू हरीशांना. पाहूया मारलेला आहे. पाहूया आता आणि हा 5 पद्धतीने तो फलंदाजी होतो.
पाहूया पुढे राष्ट्रीय त्यांना पूर्ण बेच करून टाकलाय. प्रणवना 3 चेंडू आणि 7 धावा. अतिशय सामना म्हणावा लागेल. बघूया पंचांचा निर्णय एकदम शांत झाले. प्रेक्षक काय होईल जा 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 अरे जा ना भ्यायचं काय यार सर काम नाही तर फलंदाज आहोत पाहिलेला आहोत सुद्धा शेवटी पंकजांना आणि आम्हाला ते नको वाईट प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आणि काहीतरी पंकज यांच्याकडून काहीतरी व्यक्त आलाय. उत्कृष्ट फलंदाज आहे. पाहूया बाकीच्या पुढचा चेंडू पंकजांना दोनला दोन बघूया. बघूया उम्या यार कशाची मॅच झाली. 1 बॉल आणि 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू राकेश पंकजांना कोणत्या पद्धतीने बॉल लागतात. दोन इथे पंकज